नमस्कार मंडळी, मी मोना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन। तर आज आपली रेसिपी आहे ती आहे अंडा बिर्याणी। तर साहित्य बघूयात आपण। त्यासाठी काय घेतलेलं आहे, 8 अंडी घेतलेली आहेत, त्याचबरोबर 800 ग्रॅम बासमती तांदूळ आहे, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि इकडं जे बारीक 2 कट करून घेतलेले टोमॅटो, त्यानंतर खडे मसाले, त्यामध्ये चक्रीफूल, तमालपत्र, दालचिनी, लवंग, 2 हिरव्या वेलच्या, दही घेतलेला आहे, उभा लांब चिरून घेतलेला कांदा, नंतर आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण, त्याचबरोबर हिरवी मिरची, हळद आणि जिरे आणि गरम करून घेतलेलं पाणी आहे। तर इथं मी आधी कांदा तळून घेतला बिर्याणीमध्ये वरून घालण्यासाठी आणि त्यानंतर तेल गरम करून त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालायचं। ते छान एकदा तेल गरम झालं, फुलले गेले ह्याच्यामध्ये हे मसाले की वरून आपण जे बॉईल करून ठेवलेली अंडी आहेत ती अंडी घालायची आणि याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची। 1-2 मिनिटं, जास्त हलवायची नाही, थोडीशी हलवून ही फ्राय करून घ्यायची। याच्या वरचं जे कोटिंग आहे ते क्रंची होतं इतपत 1-2च मिनिटांमध्ये ही आपली अंडी तयार होतात। तळून झाली की एका भांड्यामध्ये पुन्हा ही आपण अंडी काढून घेणार आहोत। या तळलेल्या अंड्यांनी अंडा बिर्याणीला खूप छान स्वाद येतो आणि हे जे खाली तेलाचं मिश्रण राहते, तेल जे राहतं हळद आणि लाल तिखट घातलेलं, तेच तेल आपण आता फोडणीला वापरणार आहोत। तेल जर थोडंसं कमी असेल तर वरून तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करू शकता। तेल गरम आहे, त्याच्यामध्येच पुन्हा जिरे घातले, खडे मसाले घालायचे आणि जो उभा लांब चिरून घेतलेला कांदा आहे कांदा घालायचा। 1-2 मिनिटं हा कांदा हलवून घ्यायचा, मिनिटभर हलवून घेतला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये पुन्हा टोमॅटो घालायचा, तोही छान गळेपर्यंत हलवून घ्यायचा आणि हिरवी जी आपण मिरची आहे ती घालायची। जेवढे तिखटाचं प्रमाण तुम्हाला हवं आहे त्या प्रमाणामध्ये मिरची घालायची किंवा मिरच्या किती तिखट आहेत हे बघून तुम्ही मिरच्या वापरू शकता। तर मिरच्या घालायच्या आणि जो आपला मसाला बारीक करून ठेवलेला आहे आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचा, तो मसाला घालायचा आणि याच्यामध्ये पुदिनाही मी मसाल्यामध्येच ॲड केलेला आहे। तर हे सर्व मिश्रण याच्यामध्ये घालायचं। त्यानंतर दही 2 चमचे घातलेलं आहे, आंबट किती आहे त्या प्रमाणामध्ये दही तुम्ही किती घालणार आहेत ते ठरवायचं। दही, त्यानंतर बिर्याणी मसाला घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं परतून आणि नंतर जो तांदूळ आहे तो तांदूळ धुवून थोडासा भिजत घातलेला होता मी पाण्यामध्ये, तो तांदूळ याच्यामध्ये घालायचा आणि वरून जे उकळून ठेवलेलं गरम केलेलं पाणी आहे ते पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान हे मिश्रण हलवून घेऊन याच्यामध्ये जे तांदूळ आहेत ते 20-30% शिजेपर्यंत हे आपण ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये झाकण न ठेवता ठेवणार आहोत। म्हणजे भात थोडासा शिजत आला की त्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपली अंडी फ्राय करून ठेवलेली आहेत ती घालणार आहोत। तर भात आपला बऱ्यापैकी शिजत म्हणजे 20 ते 30% शिजत आलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये आपली जी अंडी आहेत ती घालूयात आणि त्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये झाकण ठेवून हे अंडी हा जो बिर्याणीचा भात आहे तो आपण शिजवून घेणार आहोत। तर एक साधारण 7 ते 8 लोकांसाठी हा एका वेळचा बिर्याणीचा भात आपला तयार होतो। तर हा आपण अंडी घालून घेतलेली आहे, थोडंसं हलवून याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। 1-2 वेळा झाकण ठेवून बघायचं। तर कमी फ्लेमवरती आपण हा शिजण्यासाठी ठेवूयात। पुन्हा एकदा जरासं झाकण काढून हलवून घ्यायचा आणि हलवून थोडासा 1-2 मिनिटं पुन्हा शिजण्यासाठी बाजूला ठेवायचा। पाणी जर जास्त झालं तर झाकण काढून थोडा वेळ आपण कमी फ्लेमवरती पाणी आटण्यासाठीही ठेवू शकतो, परंतु इथं मी पाणी व्यवस्थित झालेलं आहे, भात पण आपल्याला व्यवस्थित एकदम छान शिजलेला आहे आणि सुवासही याचा सुगंधही खूप छान दरवळत होता। तर तयार आहे आपला हा अंडा बिर्याणीचा भात। तर अंडा बिर्याणी तयार झाली, इकडंही अंड्याचं कालवणही एकदम छान असं तयार झालेलं आहे। तर आपण ताट वाढून घेऊयात। ताटामध्ये बिर्याणी, त्यानंतर अंड्याचा रस्सा, अंडा आणि कांदा, लिंबू। थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.